चला तर मैत्रिणींनो, आज बनवूयात भरली ढोबळी मिरची। बऱ्याच जणांच्या घरामध्ये ही ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची आणली की फक्त पावभाजी किंवा मसाले भातच बनतो। पण तुम्हाला खरं सांगू का, या ढोबळी मिरचीची ना भरला मिरची खूपच जबरदस्त चवीची तयार होते। बनवायला अतिशय सोपी, फक्त 5 ते 7 मिनिटांमध्येच तयार होते। आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगू का, याकरिता मी जे वाटण तयार केलंय ना, ते तुम्ही फक्त या ढोबळी मिरची करताच नाही तर भरलेली वांगी किंवा इतर भाज्यांकरिता देखील वापरू शकता। नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते। चला तर मग लगेचच या भरवा शिमला मिरचीला सुरुवात करूया। आता ही भरलेली शिमला मिरची संपूर्ण कुटुंबाला पुरावी याकरिता ना घेताना ती छोटी छोटीशी निवडून घ्यायची। यामुळे ती कोवळी असते, पटकन शिजते आणि सोबतच सर्वांना देखील पुरते। अर्धा किलो घेतली तर त्यामध्ये भरपूर साऱ्या मिरच्या येतात। आता ही मी पहिले स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे। कापायची कशी ते दाखवते। देठाचा भाग ना या पद्धतीने चाकूच्या मदतीने काढून घ्यायचा आणि नंतर यामधील संपूर्ण बिया असतील किंवा आतील जो गाभा आहे तो काढून टाकायचा। चाकूने हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल, चमच्याच्या मदतीने देखील काढून घेऊ शकता। या पद्धतीने अगदी काही वेळामध्येच तुमच्या शिमला मिरची संपूर्ण पोखरून म्हणजेच साफ करून कापून तयार होईल। असं म्हणतात की शिमला मिरचीतील जे बी आहे ना, ते किडनी स्टोनवाल्या व्यक्तींनी खाऊ नये। आणि बघायला गेलं तर हे फारच कडक असल्यामुळे पटकन शिजतही नाही, त्यामुळे काढून टाकलेलंच बरं। संपूर्ण शिमला मिरची तयार झाली आहे, लगेचच वाटणाची तयारी करूयात। त्यासाठी हे घेतलेलं साहित्य आपल्याला पहिले खमंग भाजून घ्यावं लागेल। त्यामध्ये सुरुवातीला 3 ते 4 चमचे कच्चे शेंगदाणे घेतलेत। हे आता आपल्याला एकदम कमी गॅसवर खमंग सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत, जोवर याची साल तडकत नाही तोपर्यंत। तर बघा, काही वेळातच आपले शेंगदाणे खमंग खरपूस असे भाजून झालेले आहेत। याची साल तडकली गेली आहे। आता इतर साहित्य देखील सेम पद्धतीने भाजून घेऊयात। 2 चमचे घेतलेलं आहे फुटाण्याचं डाळवं। जर तुमच्याकडे फुटाण्याचं डाळवं नसेल तर याऐवजी 2 चमचे बेसन पीठ घ्या। यामुळे ना आपण जो भरवा मिरचीमध्ये मसाला भरतो तो भाजी शिजत असताना बाहेर निघणार नाही, व्यवस्थित असा त्यामध्ये चिकटून राहील। सोबतच 3 मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा किस, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलंय। हे संपूर्ण साहित्य अगदी छान असं एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घेतलंय। भाजलेलं साहित्य एका ताटामध्ये किंवा डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। सुरुवातीला हे साहित्य आपल्याला हलकसं थंड करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालूयात 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, अर्धी मूठ कोथिंबीर किंवा कोथिंबीरचे देठ देखील वापरू शकता, पाव चमचा हळद, 1 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट। शिमला मिरची जरीही चवीला थोडीशी कमी तिखट असली तरी देखील त्यामध्ये थोडासा तिखटपणा असतोच, त्यामुळे बेताने घालावं। 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं। संपूर्ण साहित्य जरा सुद्धा पाणी न वापरता हलकसं जाडसर मिक्सरला फिरवून घेऊयात। परफेक्ट आपलं या पद्धतीचं छान असं आपलं वाटण म्हणजेच शिमला मिरचीचं स्टफिंग तयार झालेलं आहे। तयार झालेलं वाटण तुम्ही फक्त शिमला मिरची करिताच नाही तर भरलेली वांगी, भरलेला दोडका किंवा इतर सुक्या भाज्यांना देखील वापरू शकता। आता तयार झालेलं वाटण या शिमला मिरचीमध्ये अगदी छान असं दाबून दाबून भरून घ्यायचंय। लसूण, खोबरं आणि शेंगदाण्यातील तेलकटपणामुळे आपलं हे स्टफिंग हलकसं ओलसर तयार होतं आणि यामध्ये फुटाण्याचं डाळवं घातलेलं असल्यामुळे हे स्टफिंग या शिमला मिरचीमध्ये अगदी व्यवस्थित घट्ट होऊन बसतं, जे शिमला मिरची शिजत असताना देखील बाहेर निघत नाही। संपूर्ण स्टफिंग भरून झाल्यानंतर आता फोडणीकडे वळूयात। त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान अशी तडतडली गेली की पाव चमचा जिरे घालायचेत। जिरे हे छान असे फुलले गेले की लगेचच ही शिमला मिरची घालून घेऊयात। शिमला मिरची आपली कोवळी असल्यामुळे याला पटकन डाग पडायला सुरुवात होते, त्यामुळे गॅसची फ्लेम सुरुवातीलाच एकदम कमी करून ठेवायची। संपूर्ण शिमला मिरच्या घालून झालेल्या आहेत। जरा वेळ अलटपलट करून घेते। बघा, आपल्या या शिमला मिरचीला किती मस्त असे हलकेसे डाग पडायला सुरुवात झाली होती। ही शिजायला देखील लगेचच सुरुवात होते, पटकन शिजते। फक्त याचं जे साल आहे ना, ते बऱ्याचदा पटकन शिजत नाही। त्यासाठी सुरुवातीला फक्त 1 ते 2 मिनिटाकरिताच अशी शिमला मिरची तेलामध्ये परतवून घ्यायची आणि नंतर लगेचच यामध्ये
फक्त पाव वाटी पाणी घालायचे। त्यापूर्वी मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त 2 चमचे माझं वाटण शिल्लक राहिलं होतं, त्यामुळे ते पहिले घालून घेतलं आणि लगेचच आता यामध्ये जर असं पाणी घालते। यामुळे भाजी देखील करपणार नाही आणि या पाण्याच्या वाफेवरच आपली शिमला मिरची व्यवस्थित अशी शिजून तयार होईल। अगदी फोडणीमध्ये जर असं म्हणजेच पाव चमचा मीठ घातलं, यामुळे ना शिमला मिरचीचं आवरण देखील जास्त चविष्ट लागेल। आपण सारणात देखील मीठ घातलं होतं, हे देखील लक्षात असू द्या। व्यवस्थित पुन्हा एकदा शिमला मिरची अलटपलट करून घेतली। आता यावर झाकण ठेवूयात आणि फक्त 5 मिनिटे वाफ काढून घेऊयात। साधारणतः 5 ते 6 मिनिटांनंतर झाकणावर बऱ्यापैकी वाफ जमा झाल्यासारखी दिसत होती। शिमला मिरचीचा रंगही बदललेला आहे। झाकण खोलून बघूयात आणि पटकन ही अलटपलट करून देऊयात, ज्यामुळे जो मसाला आहे तो कढईला करपणार नाही। आपल्या या शिमला मिरचीचा रंग बदललेला आहे, त्यावरूनच लक्षात येतंय अगदी ही व्यवस्थित अशी मऊसूत शिजली गेली आहे। गॅस बंद करूयात आणि गरमागरम सर्व करायला घेऊयात। तर बघा, मऊसूत आपली ही शिमला मिरची शिजून देखील यामधील जे स्टफिंग आहे ते जरासुद्धा बाहेर निघालेलं नाही आहे। त्यामुळे आपली ही भाजी नक्कीच जबरदस्त चवीची लागणार आहे। तयार झालेली शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची तुम्ही घरी खाण्याकरिता, वरण भातासोबत तोंडी लावण्याकरिता किंवा मुलांच्या ऑफिसच्या डब्याकरिता नक्कीच झटपट अशी बनवून देऊ शकता। बनवायला फारच सोपी आहे, त्याहूनही जास्त चविष्ट। तर बघा, एक शिमला मिरची मी खाऊन बघतीये, किती पटकन ही तुटली आहे, यावरूनच लक्षात येतं ही व्यवस्थित अशी मऊसूत शिजली गेली आहे। त्यामुळे तुम्ही देखील आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा। पुन्हा भेटूयात, बाय बाय।